नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या राज्यामध्ये 3,000 रुपये 3,500 रुपये कांद्याचे दर हे पाहायला मिळत नाहीत. जर मित्रांनो पाहायला मिळाले तर शेतकरी वर्गात खूप मोठ्या प्रमाणात आनंद हा होत असतो. मात्र मित्रांनो, भारताच्या अशा एका ठिकाणी कांद्याला मोठ्या प्रमाणात आणि ऐतिहासिक दर हा प्राप्त होत आहे. तर मित्रांनो, हे ठिकाण कोणतं? हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, खरे तर कांदा एक हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र कांद्याच्या बाजारभावात नेहमीच लहरीपणा आपल्याला पाहायला मिळतो. कधी-कधी कांद्याला खूपच विक्रमी भाव मिळतो, तर कधी-कधी कांद्याचे दर खूपच कमी होतात. यामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लागवडीनंतर कांद्याचे बाजारभाव वाढले. आपल्या राज्यात देखील कांदा आता बऱ्यापैकी दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानी वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव 4,500 रुपयापर्यंत पोहोचले आहे. तसेच सरासरी 2,300 ते 3,500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान आहे. मात्र कांद्याला सर्वाधिक भाव केरळमध्ये मिळतोय. केरळमधील एका बाजारात कांद्याला ऐतिहासिक व सर्वाधिक दर मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केरळ येथील पोथेनकोडे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला तब्बल 27,680 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच या बाजारात 27,600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मित्रांनो कांद्याला मिळाला आहे. तर 27,640 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर हा मिळत आहे. मित्रांनो, केरळमध्ये कांद्याचं उत्पादन कमी आहे आणि कांद्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी तेथील मागणी ही भरून येत नाही. यामुळे तेथे मित्रांनो कांद्याची प्रचंड टंचाई ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो कर्नाटकला प्रचंड कांद्याला बाजारभाव हा पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.